तुम्हाला सांगतो भावांनो, हे जे मुघल आहेत, आदिल आहेत, आदिलशाही आहे, मुघलशाही आहे. या लोकांनी आपल्या शहरांची नावं बदलून त्यांच्याप्रमाणे ठेवली. आपली मंदिरं तोडून तिकडे मस्जिदं बांधली. आपल्या देवांना, आपल्या आपल्या धर्माला, आपल्या गोष्टीला मिटवण्याचा त्यांनी जेवढा होईल तेवढा सगळा प्रयत्न केला. लोकांना कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या धर्मामध्ये कन्व्हर्जन हा प्रकार नसतो. आपल्या धर्मामध्ये असतं, की भावा तुम्ही पण व्यवस्थित सुखी राहा, मिळून मिसळून राहू. आपला धर्म खूप सिंपल गोष्ट शिकवतो. पण ही सिंपल गोष्ट त्यांना नाही कधी कळली. त्यांना आपला धर्म लोकांवर लादायचा होता, लोकांना कन्व्हर्ट करायचं होतं. त्यांना अख्ख्या हिंदुस्थानात त्यांचा झेंडा फिरवायचा होता आणि हे करून ते काय साध्य करणार मला आता हे कळतच नाही. ठीक आहे, चालायचंच. पण अचानक एका देवाने जन्म घेतला आणि त्या देवाने जो जन्म घेतला, त्याच्यानंतर त्या मुघलांची जितकी स्वप्न आहेत, आदिलशाहीची जितकी स्वप्न आहेत, ती सगळी स्वप्न धुळीस मिळाली. आणि ज्या देवाने जन्म घेतलेला आहे, त्या देवांचे जे आजोबा आहेत, ते सुद्धा कुठे कमी जय नाहीत हो. शिवराय दादा. त्यांनी कालची 2 टीव्हीची बॅचची जागा वारा आहेत, होत आला तिथे आणि परत ट्रॅक लढाई चालू केली, व्हायचं. वॉर केलं आणि त्या बाकीची वॉरमध्ये ते आम्हीची जिंकलेत जाणार. आणि ते आदिलशाहीच्या अंडरचे राजे होते मोठ्या लेव्हलचे. त्यांना हरवून मालोजी राजे भोसले तिकडे गादीवर आले. तेव्हा त्यांना त्या तिकडचा पूर्वी ते हे मिळायचं वतनदारी. तेव्हा त्यांना तिकडची वतनदारी मिळाली होती आणि ते तिकडचे राजा झाले होते त्यावेळी. आणि त्यांनी त्यांची जी म्हणजे त्यांची जी हे आहे राज्य, ते खूप लांबपर्यंत पसरवलं होतं. आणि त्याच्यानंतरच स्वराज्याची एक चाहूल चालू झाली होती असं आपण बोलू शकतो. तर आपण खूप लकी आहोत भावांनो, की आपल्याला इतके चांगले राजा भेटलेले आहेत आणि त्या राजांमुळे आपण आज ही लाईफ जगू शकतो. बऱ्याच लोकांना आजच्या कंडिशनला किंमत नाहीये. लोकं खूप जास्त आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्येच लोकं बरेच जातीवादी झालेले आहेत. लोकांचे समज वेगळे आहेत, गैरसमज वेगळे आहेत. खूप काय चालू आहे. अतिशय वाईट वाटतं सगळं ज्या डोळ्यासमोर चालतंय. बघतो कलियुगाचा हा सुरुवातच आहे. पुढे काय होणार आहे देवास ठाऊक. पण मी लकी आहे की मी त्यात नसेन. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे महाराज मला दिसतायत. सगळं आहे व्यवस्थित चालू आहे. आपण गेल्यानंतर मला माहिती नाही काय असणार आहे. आपली पुढची पिढी कुठपत लढू शकेल, काय करू शकेल. कारण ही लोकं थांबणारी नाहीयेत. आणि आपण पण जर नाही थांबलो, आपण पण जर मावळ्यांचं रक्त आपल्यामध्ये ठेवलं, तर आपण सगळं नीट ठेवू शकतो. कारण देव हा देवाऱ्यातच असावा कायम. शोभून दिसतो तो तिथे, नाही का? या मुद्द्यांवरती बोलावसं खूप वाटतं, पण मी खूप कंट्रोल करतो. कारण आपल्या बांधिलकी फॅमिलीमध्ये खूप चांगली लोकं आहेत आणि ती लोकं या गोष्टी मानत नाही. पण कुठे ना कुठे माझ्या बोलण्याचा जो इफेक्ट आहे, तो त्या लोकांवर सुद्धा पडणार आणि त्यांना हर्ट होणार. मला त्यांना हर्ट करायला नाही आवडत. पण ही वस्तुस्थिती आहे. 100% मधले 95% नाहीत चांगले. त्यांचे माइंडसेट चांगले नाहीयेत. त्यांची फ्युचरची जी बघण्याची दृष्टी आहे ती चांगली नाहीये. 5% खरंच चांगले आहेत. पण त्या 5% पण दुखवायला खूप वाईट वाटतं. म्हणून मग मी खूप कंट्रोल करून बोलत असतो. चालायचंच. आपली शेवटी बांधिलकी फॅमिली आहे. आपण इमोशन्सवर चालतो आणि आपल्याला महाराजांनी शिकवण दिलेली आहे, की सगळ्यांना समान वागणूक द्यायचं, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. ते घेऊन सोबतच माइंडसेट तसाच ठेवणं गरजेचं आहे. असो, चला पुढे निघूया.